मित्रांनो, संसोहम या चॅनलवर ज्या कथा तुमच्यासाठी मी आणतो त्या कथांमधून एक निश्चित असा जीवनविषयक दृष्टिकोन आपल्यापुढे येत असतो आणि ही कथासुद्धा त्याला अपवाद नाही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी का, हे माझ्या बाबतीतच का घडतंय, इतका त्रास मला का होतोय, इतकी वेदना का मला सहन करावी लागते. वेदनेच्या बाबतीत संजीवनी बोकील यांचे काही शब्द मला आठवतात. त्यांनी 2च ओळीमध्ये अत्यंत सुंदर असं जीवनाचं तत्व आपल्याला सांगितलंय. त्या म्हणतात, जाणीवेची बोटं जेव्हा बाहेर वळतात तेव्हा त्याची वेदना होते. जाणीवेची बोटं जेव्हा बाहेर वळतात तेव्हा त्याची वेदना होते आणि जाणीवेची बोटं जेव्हा आत वळतात तेव्हा त्याची संवेदना होते. आजच्या कथेचा नायक जो आहे तो एका असाध्य रोगाचा सामना करतोय आणि माझ्याच बाबतीत हे असं का घडतंय अशी एक विक्टिमाइज्ड मनस्थिती त्याची झालेली आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या रोजच्या जीवनाच्या, आपल्या जाणीवांच्या पलीकडचं काहीतरी, नियती म्हणू, परमेश्वर म्हणू, या विधात्याची, आपल्या समजापलीकडची कॅल्क्युलेशन्स ही आपल्याला या कथेमध्ये दिसतील. आणि तो दृष्टिकोन किती समतोल आहे हे आपल्याला या कथेमध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर येईल. थोडी वेगळ्या आवाजात ही कथा रेकॉर्ड केली आहे, थोड्या वेगळ्या मूडमध्ये ही कथा रेकॉर्ड केली आहे. तर या कथेचा व्हाईब, या कथेची स्पंदनं आपल्याला कशी वाटतात हे मला तुमच्या कॉमेंट्समधून नक्की कळू देत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा. हाईप करायला विसरू नका. हाईप करण्याची आपली विंडो ही फक्त 1 आठवड्याची असते. या कथेमधला दृष्टिकोन जो आहे, या कथेमधून जे आपल्याकडे येतंय ते इतकं समृद्ध करणार आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. आपण कथेकडे वळूयात. बिन नावाची गोष्ट. लेखक नारायण धारप. बिन नावाची गोष्ट. प्रभाकर देव आजारी आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे ही बातमी त्याला अचानकपणे समजली. तरी सुद्धा प्रत्यक्ष गाठ पडेपर्यंत प्रभाकरमध्ये एवढा बदल झाला असेल अशी त्याला कल्पना नव्हती. मृत्यूची छाया पडली की जीवनाचा वृक्ष कोमेजतो हेच खरं. कॅन्सरचा रोग आहे हे समजताच प्रभाकरचा धीरच सुटला होता. त्याच्याशी बोलणार तरी काय आणि सांत्वन तरी कसं करणार. हॉस्पिटलमध्ये गेला तर खरा तो. बराच वेळ प्रभाकरच्या खोलीच्या दाराबाहेर उभा होता तो. मग त्यानं दारावर हळूच टकटक केला. आतून प्रभाकरचा आवाज ऐकल्यावर त्यानं एक दार उघडून आत पाहिलं आणि मग तो आत गेला. हॉस्पिटलच्या रिवाजाप्रमाणे वरांड्यापेक्षा खोली एकदम जास्त प्रकाशमान होती. फिकट पोपटी रंग, मोठमोठ्या खिडक्या, पांढरे शुभ्र कपडे, स्वच्छ, शुभ्र, निर्जंतुक आणि अमानुष. हिवाळ्यातली कोवळी उन्हं तिरकसपणे कॉटवर व भिंतीवर पडली होती. त्या सर्व पांढऱ्या सागरात प्रभाकरचा देह जवळजवळ अदृश्य झाला होता. मुळातच त्याची शरीरयष्टी काही भव्य नव्हती. तरी सुद्धा त्याला पाहताच प्रभाकरच्या मुद्रेवर क्षीण हास्य उमटलं आणि मावळलं. तो त्याच्या कॉटवर जाऊन बसला. त्यानं प्रभाकरचा हात हाती घेतला. प्रभ्या, आय एम सॉरी, आजच मला कळलं. प्रभाकरनं केवळ मूकपणे मान हलवली. गेले 3 आठवडे मी टूरवर होतो. काल रात्री परत आलो. एवढ्यात कसं रे? माझा तर विश्वासच बसेना. एकदम झालं तरी काय? बरेच दिवस पोटदुखीची तक्रार होती माझी. अल्सर वगैरे असेल अशी सुरुवातीस समजूत होती. मागच्या आठवड्यात ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी पाहिलं आणि त्यांनाही दिसलं काही उपाय नाही. पण आधी समजलं असतं तर काही होण्यासारखं होतं का? तेवढी तरी मेहरबानी आहे. असं जर मला कळलं असतं तर माझं मन मी ताब्यात ठेवू शकलो नसतो. असल्या केसेस जवळजवळ 95% फेटला असतात. आय एम सॉरी प्रभाकर, आय एम रिअली सॉरी. काय करू मी? काय करणार तुम्ही सारे? मीच माझं मन तयार करायला पाहिजे. पण एवढ्यात जाववत नाही रे. किती स्वप्न होती माझी. प्रभाकरनं आवेग न आवरून भिंतीकडे तोंड फिरवलं. त्याच्या हुंदक्यांनी त्याचा
सारं शरीर हादरत होता. प्रभाकरच्या पाठीवर त्यानं फक्त हात ठेवला आणि आपली मूक सहानुभूती दाखवली. जास्त काही करणं किंवा बोलणं शक्यच नव्हतं. त्या दिवसापासून रोज संध्याकाळी 2.5-3 तास प्रभाकरकडे बसण्याचा त्यानं जणू नियमच केला. त्याला एवढं तरी समाधान मिळालं की हळूहळू त्याच्या सहवासानं प्रभाकरच्या मनाचा कोंडमारा कमी झाला. विरहाची असह्य भावना मन हळूहळू स्वीकारू लागलं. जगाला सोडण्याची त्याच्या मनाची हळूहळू तयारी होऊ लागली. डॉक्टरांनी त्याला हे सांगावयास हवं होतं की नको यावर त्यांची एकदा चर्चा झाली. प्रभाकर म्हणाला, माझ्या घरात मीच करताय. आईला, धाकट्या बहिणीला, धाकट्या भावाला यातलं काय कळणार? याबद्दल मी आता त्यांचे आभार मानतो. मला फसवण्यानं त्यांना काय मिळालं असतं? आणि मला भेटायला येणाऱ्या लोकांच्या मनावर दरवेळी केवढा ताण पडला असता. आता गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे. भेटीच्या वेळी वाईट वाटलं तरी त्यात लपवाछपवी नाही, खोटी आश्वासनं नाहीत. त्याला समाधान वाटलं. रोजच्या त्याच्या भेटीने प्रभाकरचे संध्याकाळचे काही तास तरी समाधानात गेले. कारण त्यानं प्रभाकरशी बोलताना विषयावर कसलंही बंधन ठेवलं नव्हतं. शेवटचे दिवस, त्यात काय कमी काय जास्त, पण या शेवटच्या काही दिवसात दोघं जन्मात आले नव्हते इतके एकमेकांजवळ आले. तसं पाहिलं तर दोघांचे स्वभाव फार भिन्न भिन्न प्रवृत्तीचे होते. प्रभाकर प्रथमपासून रसिक, कलाप्रेमी आणि स्वप्नाळू वृत्तीचा. त्याचं वावरणं 2 जगात असायचं. बाहेरच्या जगाची प्रतिमा त्याच्या मनपटलावर एखाद्या भिंगातून आल्यासारखी वेगळी पडायची. या दोन्ही जगांच्या समांतर रेषांवर त्याचं आयुष्य चाललं होतं. या उलट त्याच्या मित्राचा स्वभाव वास्तविक स्पष्टवक्तेपणाचा ठोक असा होता. त्यामुळे त्याच्या सोबतीत प्रभाकर आजवर आपलं मन पूर्णपणे मोकळं करून बोलायला जरा कचरत असे. पण मृत्यूला तोंड द्यायला त्याच्या मनाची तयारी झाल्यानंतर हे किरकोळ भेद कुठून राहणार? तो केवळ हो किंवा नाही एवढं म्हणून प्रभाकरच्या बोलण्याचा ओघ चालू ठेवत असे. पुष्कळ वेळा त्याला वाटे प्रभाकरच्या ध्यानातही नाही की आपण त्याच्या जवळ बसलेलो आहोत. प्रभाकरच्या बोलण्यातले विषय इतके अवचितपणे बदलत की प्रभाकर बरोबर आपलं मन ठेवायला त्याला कधी कधी प्रयास पडत असत. गेलं आता सारं आयुष्य संपलं. चुका दुरुस्त करायला आता वेळ नाही. या डावात एकच संधी मिळते. त्यावेळी का कोणी सांगणार आहे की बाबा हा मार्ग पुढे बंद आहे, तिकडे जाऊ नकोस. एकदा वाटतं बरं झालं लग्न केलं नाही. बिचारी जी कोणी आली असती तिनं काय करावं. पण मग वाटतं त्यामुळे मलाही संसार सुख कशास म्हणतात ते कळलंही नाही. देवा, काय पाप केलं होतं की मला? कपाळावर आलेल्या बटांतून त्याच्याकडे पाहणारे प्रभाकरचे डोळे त्याच्या कायम ध्यानात राहणार होते. कधी त्यात मूक अतृप्ती असे, कधी जगावरचा राग असे, कधी ते डोळे अंतर्मनाकडे वळलेले असत, पण केव्हाही निश्चल नसत. त्यामध्ये काही ना काही भाव तरळत असायचा. किती जरी मनाचं समाधान करायचा प्रयत्न केला तरी जमत नाही रे. कसं जमणार? आज मी फक्त 27 वर्षांचा आहे. सारं आयुष्य माझ्या समोर आहे. केवढी स्वप्न रचली होती मी. मला जर पुन्हा जगायचा चान्स मिळाला तर. तंतुवाद्यांची मला किती आवड आहे. व्हायलिनवर किंवा सारंगीवर कोणी राग आळवायला लागलं की माझं मन व्याकुळ होतं. मी स्वतःला शिकवण्याचा कितीतरी वेळा निश्चय केला, पण तो केवळ मनातला निश्चयच राहिला. त्यानं प्रभाकरला कधी वाक्यांमध्ये अडवलं नाही किंवा त्याच्या असल्या बोलण्याची औपरोधिकपणे थट्टाही केली नाही. प्रभाकरच्या बोलण्याकडे कधी दुर्लक्षही केलं नाही. प्रभाकरनं जी जी चित्र रंगवली ती त्याच्या मनावर कोरली गेली. आमचं घर विकून लहानसं नवीन घर बांधण्याचा आमचा विचार चालू होता. उशीखालून प्रभाकरनं एक कागदाची घडी काढून त्याच्या हातात दिली. नव्या घराची मी मनातल्या मनात पूर्ण आखणी सुद्धा केली होती. बघ ना, त्याच्यात मी स्केच काढलं होतं त्याचं एकदा.
त्यानं कागदाची घडी उलगडली. प्रभाकरनं आपल्या कुवतीप्रमाणे कागदावर एका लहानशा बंगल्याचं चित्र काढलं होतं. चित्रकलेच्या तंत्राचा जरी त्यात अभाव होता तरी त्यावर त्यानं इतके परिश्रम घेतले होते की शेवटी चित्र चांगलंच बोलकं झालं होतं. हिरव्यागार कंपाऊंडमध्ये लहानसा पांढरा शुभ्र बंगला उभा होता. मागच्या बाजूस एक उंच सुरूचं आणि दुसरं पसरट सोनचाफ्यात अशी झाडं होती. सर्व बंगला जमिनीपासून 8-9 फुटांवर बांधला गेला होता आणि पुढच्या भागास मोठ्या मोठ्या पायऱ्या होत्या. त्या चढून गेल्यावर प्रशस्त व्हरांडा होता आणि दोन्ही बाजूस खोल्या होत्या. रंगसंगती आणि प्रमाण इतकं अवर्णनीय होतं की कागदावरून उठून चित्र अगदी हालतं बोलतं झाल्यासारखं वाटे. कितीतरी वेळ तो त्या चित्राकडे पाहत होता. मग त्यानं अलगद घडी करून तो कागद परत प्रभाकरच्या उशीखाली ठेवला. किती डोलारे बांधतो माणूस स्वप्नांचे, पण सारे हवेत विरघळून जातात. हताश स्वरात प्रभाकर म्हणाला, माझ्या डोळ्यांसमोर माझं घर उभं राहायचं. मी कामावरून घरी आलो की पत्नी मला भेटायला दाराशी येईल. फिकट निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या पातळात येईल. मुलं शाळेतून घरी आलेली असतील, ती बागेत झोपाळ्यावर किंवा घसरगुंडीवर खेळत असतील. प्रभाकरच्यानं पुढे बोलवेना. त्याची अशी अवस्था झाली की प्रभाकर पाठ फिरवून भिंतीकडे तोंड करी व डोक्यावरून चादर ओढून घेई. पुष्कळ वेळा प्रभाकरचा निरोप न घेताच तो हलकेच निघून जाई. पण रोजच्या वर्णनामुळे त्यालाही आपण प्रभाकरच्या स्वप्नात सहभागी आहोत असं वाटायला लागलं. कारण स्वतःच्या घराबद्दलचे, पत्नीबद्दलचे, मुलाबद्दलचे प्रभाकरचे स्वप्न म्हणजे एखाद्या मासिकातील कादंबरीसारखं होतं. त्यात नित्य नवी भर पडत होती. पण त्यामुळे मूळचा भाग विकृत न होता त्यात आणखी विविधतेची आणि रेखीवपणाची झाक येत होती. प्रत्येक मनुष्यच आपल्या भवितव्याबद्दल मनोरे बांधतो, हो की नाही? त्याचे मनोरथ काही ना काही अंशांनी तरी साकार होतात. बाकीचा भाग तो विसरून जाऊ शकतो. मी कसा विसरू? पण प्रभाकरच्या स्वरातला हा कटुपणा दिवसेंदिवस कमी होत चालला होता. कधी कधी तर बोलण्यात तो इतका रंगून जाई की स्वतःचा आजार, नजीकचा भविष्यकाळ या साऱ्यांचा त्याला क्षणमात्र विसर पडे. मला टेकडीजवळ राहायला आवडतं. बाहेर पडलं की पाव अर्ध्या मैलाच्या आत टेकडी असावी. माणसाला मनात आलं की लागलीच या रोजच्या जगाच्या वर चढता आलं पाहिजे. मला घरात फिकट पोपटी रंग आवडतो. हिरवा रंग निसर्गाचा रंग आहे. हिरवळीतून माणसाचा जन्म झाला. जमलं असतं तर रेडिओ, फोनो, वाद्य, गायन याकरता मी एक वेगळी खोली ठेवली असती, अगदी कटाक्षानं, शुभ्र रंगाची. संगीत म्हणजे रेखा आहेत, वायुरेखा. त्यांना अगदी शुभ्र, पवित्र, मोकळी जागा पाहिजे. घराबाहेर लहानचं का होईना पण एक कारंजं बसवलं असतं. वाहतं पाणी ही निसर्गाची खूण आहे. आपण वाहत्या पाण्याजवळ गेलो की निसर्गाजवळ जातो. तुला असं नको वाटू देऊस की या गोष्टी करायला भव्य प्रांगण, भव्य प्रासाद, विपुल पैसा पाहिजे. अरे साधा माणूस सुद्धा आपल्या अगदी लहानशा झोपड्यात सुद्धा या सर्व गोष्टी करू शकेल. मात्र त्यामागे तीव्र इच्छा पाहिजे, एकसारखा विचार पाहिजे. माझ्यावर जर खरोखरच भावी सहचारिणी पसंत करायचा प्रसंग आला असता तर मी बाह्य रूपाला एकंदरीत जरा कमीच महत्त्व दिलं असतं. अरे बाहेरचं रूप म्हणजे एक चौकट आहे, एक दिव्याचा सांगाड आहे. त्यात सात्विक चित्र पाहिजे, त्यात निर्मल ज्योत पाहिजे. सर्व जगावर प्रेम करणारी हसतमुख निकोप प्रकृतीची. होय, निकोप प्रकृती हा सौंदर्याचा फार मोठा आणि नैसर्गिक भाग आहे, जो आपण खूप वेळा विसरतो. अशी पत्नी मला हवी होती. या सर्व कोंदणात माझी मुलं रत्नासारखी चमकली असती. कारण रत्न म्हणजे तरी मुळात ओबडधोबड न ओळखता येणारे दगडच असतात. त्यांनाच कलावंत पैलू पाडून तेज आणतो, जीवन आणतो. वेगवेगळ्या वेळी जरी प्रभाकर या गोष्टी बोलला तरी त्याच्या मित्राच्या मनात त्यांची संगती बरोबर लागली. संदर्भासाठी त्याला कधी आठवणींची कपाटं शोधावी लागली नाहीत. इतका तो या प्रभाकरच्या चाळ्यात एकरूप झाला होता. नोव्हेंबरच्या महिन्यात दिवाळी झाल्यावर पृथ्वीवर दिवसाचं राज्य ओहोटीस लागलं
आणि थंडीचं आणि रात्रीचं राज्य वाढू लागलं. थंडीचे दिवस साऱ्या जीवनाला यावेळी जगण्यासाठी धडपड करावी लागते. त्यावेळी प्रभाकरच्या जीवनाची कमी कमी होत आलेली ज्योत मालवली गेली. 17 नोव्हेंबर. त्या पानावर त्यानं आपल्या डायरीत एक मोठी लाल फुली मारून ठेवली. प्रभाकरची आठवण म्हणून त्यानं त्याच्या उशीखालचा आजवर खूप हाताळलेला घराच्या चित्राचा कागद मात्र आपल्या जवळ ठेवला. आयुष्यात ताटातुटी नेहमीच होत असतात. काही तात्पुरत्या असतात आणि काही कायमच्या असतात. पण प्रभाकरच्या बाबतीत त्याच्या मनावर फारच परिणाम झाला. माणूस जायची वेळ आली म्हणजे जातो, मग त्याची इच्छा असो वा नसो. पण त्याला असा खेचून नेला की त्याचे पाश मागे राहतात. ते पाश त्याला कधी कधी प्रभाकरकडे ओढून नेत आहेत असं वाटे. पण सर्वांवर प्रभावी औषध जो काल, त्यानं याही नव्या विरहाच्या वेदना काही दिवसांनी जुन्या झाल्या, आठवणीत जमा झाल्या. प्रभाकरसाठी बंद केलेले संध्याकाळचे व्यवसाय त्यानं परत सुरू केले. संध्याकाळचं टेनिस, त्यानंतर क्लबमध्ये पत्ते, एखाद्या शनिवारी म्युझिक सर्कलचा प्रोग्राम, एखाद्या रविवारी ऑफिस ग्रुप बरोबर पिकनिक, सारं काही पूर्ववत सुरू झालं. समाजात माणूस मिसळला की त्याची एकटेपणाची सुखदुःख सर्वांच्यात मिसळून त्यांचा प्रभाव कमी होतो. प्रभाकरच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी त्याचा धाकटा भाऊ त्याला बोलावणं करायला आला. त्यावेळी त्याला केवढा धक्का बसला. प्रभाकरला जाऊन 1 वर्ष लोटलं. 365 दिवस. माणसाच्या इच्छा, विचार, भावना सारं बोथट करण्याचं कालामध्ये केवढं सामर्थ्य आहे याची खरी प्रचिती त्याला त्या दिवशी आली. प्रत्यक्ष प्रभाकरचा फोटो पाहीपर्यंत त्याला खरं दुःख सुद्धा झालं नाही. पण केसांच्या बटातून जगाकडे मोठ्या आशेनं आणि आत्मविश्वासानं पाहणारे डोळे त्याच्या समोर येताच सारं काही त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं आणि प्रभाकरची तीव्र आठवण येऊन त्याला अगदी भडभडून आलं. पण तो दिवस गेला आणि ती आठवणही सागरावरच्या लाटेसारखी हेलकावा देऊन त्याच्या मागे गडप झाली. त्याच्या आयुष्यातून प्रभाकर हळूहळू लुप्त झाला. दुसऱ्या वर्षानंतर त्यानं आपली प्रभाकरच्या घरची दर 15-20 दिवसांवरची खेपही बंद केली. मधून त्याच्या मित्रांमध्ये किंवा इतरत्र त्याचा कोठे उल्लेख येई तेवढंच. जवळची वस्तू जवळ असताना स्पष्ट व रेखीव दिसते, पण दूर दूर जाताच हळूहळू पार्श्वभूमीत विलीन होऊन जाते, एक ठिपक्याप्रमाणे होते. त्याचप्रमाणे प्रभाकर हा त्याच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीचा एक सामान्य घटक बनून गेला. कठीण कामानं स्वतःच्या गुणांनी चढत चढत तो ब्रँच मॅनेजर झाला होता. मूळच्या व्यक्तिमत्वाला जबाबदारी आणि योग्यता यांची जोड मिळून ते आता द्विगुणित झाले होते. हा मनुष्य पाहिला की कोणालाही वाटावं हा आपला मित्र असावा, आपली मुलं बाळं याच्याजवळ सुरक्षित राहतील, कोणाचाही त्याच्यावर चटकन विश्वास बसावा असा. अजूनही त्याच्या मागचं टुरिंग संपलं नव्हतं, पण आता तो आपली वेळ, प्रदेश आणि सीझन ठरवू शकत होता. दक्षिण भागाचा दौरा आटोपून तो साताऱ्याहून परत येत होता. त्या बाजूला बरेच दिवसांनी गेल्यामुळे बाहेर खूप बदल झालेले दिसत होते आणि त्याची चौकस नजर सारखी सगळीकडे फिरत होती. गेल्या काही दिवसात इकडे नव्या कॉलनीज वसवल्या गेल्या होत्या आणि त्यात विविध प्रकारची घरं बांधली होती. घराच्या रूपावरून माणसाचा स्वभाव सुद्धा समजण्यासारखा होता, इतकी ती वेगवेगळ्या धर्तीची होती. त्यानं पुढे नेलेली गाडी एकदम थांबवली. एवढ्यात मागे गेलेलं एक लहानसं घर त्याच्या डोळ्यांसमोर एकदम एखाद्या संकेतासारखं चमकून गेलं होतं. त्यानं गाडी हळूहळू मागे आणली आणि त्या कंपाऊंड समोर उभी केली. मळकट हिरव्या हेजमध्ये हिरवगार कंपाऊंड होतं आणि त्यात अगदी मागे पांढरा शुभ्र लहानसा बंगला होता. मागच्या बाजूस 2 झाडं होती, एक खूप उंच आणि दुसरं बसका आणि पसरट. कितीतरी वेळ तो त्या घराकडे पाहत होता. त्याच्या ध्यानात बरंच वेळ येईना की हे घर आपण कुठे पाहिलंय ते. गेटवरचा नंबर ध्यानात ठेवून त्यानं गाडी पुढे चालू केली आणि तो ऑफिसमध्ये आला. रोजची सर्व कामं पाहून झाल्यावर मग त्यानं ऑफिस सोडलं आणि आपलं घर गाठलं.
शॉवर वगैरे झाल्यावर चहाचा ट्रे समोर घेऊन बसल्यावर त्यानं आपल्या मनातील शंकेला जागा करून दिली. रोजचे व्यवहार पुरे होईपर्यंत त्याच्या शिस्तबद्ध मनाने हे इतर विचार पार आत दाबून ठेवले होते. हे घर आपण कुठे पाहिलं असावं याचा त्यानं विचार सुरू केला. त्याच्या मनात अशी भावना होती की तिथे आपला कोणीतरी स्नेही राहत आहे. त्यानं आपले जवळचे बरेच मित्र मनात आणले, पण त्यांच्यापैकी कोणीही त्या बाजूला राहत नव्हता. आपल्या ओळखी त्यानं हळूहळू मागे नेल्या आणि शेवटी त्याला उत्तर सापडलं, प्रभाकर देव. हातातला कप त्यानं चटदिशी ट्रेवर ठेवला आणि तो उठला. वरच्या मजल्यावर जुन्या कागदाचे व्यवस्थित गठ्ठे बांधून ठेवले होते. त्यातून त्यानं मागच्या डायऱ्या काढल्या. होय, 17 नोव्हेंबर 1951. त्या पानावर एक मोठी तांबडी फुली होती आणि एक कागद टाचलेला होता. तो त्यानं उघडून पाहिला. एव्हाना बराच जुना झाल्याने कागदाच्या कडा पिवळट पडल्या होत्या, पण आतील बंगल्याचं चित्र तसंच ताजं जिवंत होतं. डायरी व कागद त्यानं टेबलाच्या खणात ठेवला आणि बाकीचे कागद बांधून त्यानं जागेवर ठेवून दिले आणि तो सोफ्यावर शांतपणे बसला. या गोष्टीला जरा खोल विचाराची जरुरी आहे हे त्यानं ओळखलं, कारण 11 वर्षांपूर्वी प्रभाकरनं ते चित्र काढलं होतं. त्यानंतर लागलीच तो हे जग सोडून गेला होता आणि त्याच्या माहितीप्रमाणे प्रभाकरने तो चित्राचा कागद त्याच्याशिवाय इतर कोणालाही दाखवला नव्हता. शिवाय कॉलनीचा हा भाग गेल्या 3-4 वर्षातच बांधला गेला होता. त्यामुळे प्रभाकरनं कधी चुकून तो बंगला पाहून त्यामुळे तो त्याच्या ध्यानात नकळत राहिला असणं अशक्य होता, कारण त्यावेळी तो बंगलाच अस्तित्वात नव्हता. म्हणूनच प्रत्येक गोष्टीचा सावकाशपणे व सगळ्या बाजूंनी नीट विचार करण्याची आवश्यकता त्याच्या मनाला पुन्हा एकदा पटली. मगाशी लक्षात ठेवलेला रस्त्यावरच्या प्लॉटचा नंबर त्यानं त्या बंगल्याच्या चित्राखाली लिहून ठेवला. दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या लंच ब्रेकच्या वेळी त्यानं मुद्दाम गाडी त्या बाजूनं गावाबाहेर काढली. त्या रस्त्यावरून जाताना त्याच्या जवळच फ्रंट सीटवर प्रभाकरचं चित्र उघडं ठेवलेलं होतं. 5 मैल वेगानं गाडी जात असताना दृष्टीला जेवढं तारतम्य असू शकतं तेवढ्या प्रमाणात त्याची खात्री झाली की दोन्ही बंगले एकच आहेत. काल आपल्या नजरेची काही चूक झाली नव्हती. परत आल्यावर त्या दिवशीही त्याला ऑफिसच्या कामामध्ये अगदी कटाक्षानं मन घालावं लागलं. त्याचं मन एखाद्या स्वैर पाखरासारखं वेगवेगळ्या दिशांना विचार करीत भटकत होतं. योगायोगाला निसर्गाच्या अथांग कालात अवश्य स्थान आहे, पण मानवी आयुष्याच्या लहानशा कालखंडात योगायोग इतके अशक्य कुटीतले असतात की कोणत्याही घटनेचं योगायोग म्हणून स्पष्टीकरण ही शेवटची पायरी आहे, असा त्यानं विचार केला. दृष्टीला दिसतं त्यापेक्षा या ठिकाणी आणखी काही असावं अशी त्याला एक शंका येऊ लागली होती. पण तिचं निराकरण कसं करायचं? जिथे कोण राहतं त्याचा पत्ता नाही, त्या ठिकाणी कोणत्या निमित्तानं प्रवेश करायचा? कोणी भेटेल त्याला काय सांगायचा? काहीतरी सबबीवर काम भागवून न्यायचा धाडशीपणा आता मागे राहिला होता. पण एक एक दिवस जाऊ लागला तसा त्याचा अस्वस्थपणा वाढत चालला, कारण तो विषय त्याच्या मनात कायमचा घर करून राहिला होता. त्याला हवी होती ती माहिती काढायला त्याच्या सेक्रेटरीला 2 दिवस लागले, पण तिसऱ्या दिवशी त्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीची पूर्ण माहिती त्याच्या टेबलवर एका कागदावर लिहिलेली त्याच्या पुढे होती. वसंत शंकर राजहंस, वय सुमारे 35, शिक्षण इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, व्यवसाय इंजिनिअरिंग अँड टेक्निकल कन्सल्टंट, वार्षिक प्राप्ती आगमासे 15,000 रुपये, धंद्यात चोखपणाची आणि कौशल्याची प्रसिद्धी. लग्न 1954 साली झालं. 2 मुलगे आणि 1 मुलगी. त्या खाली ऑफिसचा आणि घरचा टेलिफोन नंबर दिले होते. शनिवारी दुपारी ऑफिस जरा लवकर बंद झाल्यावर त्यानं गाडी काढली आणि त्या रस्त्यानं तो निघाला. शेवटपर्यंत काहीही नक्की असं ठरवता न आल्यामुळे आयत्या वेळी काय सुचेल ते करायचं, पण आता जास्त थांबायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. फाटकापाशी त्याची गाडी उभी राहिली व तो खाली उतरून फाटकाजवळ आला. फाटकावर एक हात ठेवून त्यानं सर्व प्लॉटवर व बंगल्यावर सावकाश नजर फिरवली. हिरव्यागार हिरवळीनंतर मागच्या बाजूचा तो बसका बंगला अगदी उठून दिसत होता.
समोरच एक लहानसा हौद होता आणि त्यात लहानसं कारंज उडत होतं. त्यामागे बगल्याच्या मोठ्या पायऱ्यांवरून माणसाची नजर प्रथम प्रशस्त व्हरांड्यात आणि मग दोन्ही बाजूंच्या 2 खोल्यांकडे जात होती. या जागेवरून मागच्या पारिजातकाचा फक्त पसरट शेंडा आणि सुरूची उंच हिरवी ज्योत दिसत होती. चुकीला जागा नव्हती. हाच तो चित्रातला बंगला. फाटक उघडून त्यानं आत पाय टाकला. वेड्या वाकड्या दगडांची वाट कारंजाला वळसा घालून सरळ पायऱ्यांकडे गेली होती. त्या वाटेनं तो हळूहळू चालत गेला. कधीही कल्पनेच्या भराऱ्या न मारणाऱ्या त्याच्या भूमिबद्ध मनाला क्षणभरच मात्र एखाद्या देवळात चालला असल्यासारखा भास झाला. कारंजाला वळसा घालून तो व्हरांड्याजवळ आला. समोरची दोन्ही दारं बंद होती. त्यापैकी एका दारावर घंटा होती. ती वर त्यानं बोट ठेवलं. लहान पावलांचा पळण्याचा आवाज आला आणि दार उघडलं. 7-8 वर्षांचा मुलगा मोठ्या उत्सुक नजरेनं त्याच्याकडे पाहत होता. काय रे, आहेत का बाबा घरात? आतून एका स्त्रीचा आवाज आला. गिरी, बसायला सांग त्यांना, म्हणावं बाबा येतायत एवढ्यात. त्या मुलाच्या डोळ्यात हसू चमकले. या ना आत, बसा ना खुर्चीवर, बाबांना बोलावतो. त्यानं खोलीत पाय टाकला. मंद पोपटी रंग दुपारच्या उन्हानं चांगला उठून दिसत होता. खोलीत फर्निचरचे अगदी मोजकेच पण अद्यावत नग होते. मिनिटभरात आतून नॅपकिनला हात पुसत 35च्या सुमाराचे गृहस्थ बाहेर आले. लाईट फ्लॅनेलची पॅन्ट आणि वर सैल टी शर्ट असा त्यांचा वेश होता. तो उठला आणि त्यानं आपलं कार्ड त्याच्या हातात दिलं. त्यांनी ते वाचलं आणि जवळच्या टेबलवर ठेवून दिलं व त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. त्याची नजर त्या गृहस्थावरून खोलीभर मुलाकडे सारखी फिरत होती आणि त्याचा मेंदू आता काय सांगावं याचा भरधाव वेगानं विचार करत होता. मी इथल्या ब्रँचचा मॅनेजर आहे. आमचा मुख्य धंदा जरी कमिशन एजन्सीचा असला तरी आमच्या खास मोठ्या ग्राहकांसाठी आम्ही इतरही कामं घेतो. जरा वेळ थांबून तो पुढे म्हणाला, घरगुती अप्लायन्सेसचे एक मोठे इम्पोर्टर आमचे आशिल आहेत. त्यांना जाहिरातीसाठी फोटोच्या काही सिरीज पाहिजे आहेत. आपल्या बोलण्यावर त्याचा कितपत विश्वास बसतोय आणि कितपत परिणाम होत आहे याची त्याला शंका वाटू लागली. त्याला स्वतःला सुद्धा हे जरा ओढून ताणून आणलेलं आहे असं वाटू लागलं. पण एकदा उडी घेतलीये तर पुरं करायचं या हेतूनं त्यानं आपलं भाषण तसंच रेटत पुरे केलं. त्यांच्या काही शॉट्सच्या पार्श्वभूमीसाठी म्हणून आम्हाला आपला बंगला वापरायची परवानगी मिळेल का? ही माझी बरेच वेळा जायची याची वाट आहे आणि ऑफिसमध्ये ही स्कीम आल्यापासून मी या प्रकारच्या जागा आणि माणसं सारखी शोधतोय. अर्थात स्टुडिओत आमची सोय होईल, पण त्यात नैसर्गिकपणा आणि वास्तविकपणा येणार नाही अशी माझी समजूत आहे. एकदम आपल्याकडे येऊन अशी मागणी करण्याचं मी खरोखर धाडसच करत आहे, पण आपण मला कुशाल नाही म्हणू शकता. तो थांबला. तुमचं म्हणणं काय आहे? माझ्या घराचे काही फोटो घ्यायचेत का तुम्हाला? बाहेरून पाहिले मी तेव्हा मलाही तसंच वाटलं होतं, पण मी आतील जे काही थोडंसं पाहिलंय त्यावरून आपली जर तयारी असेल तर आतले शॉट सुद्धा आम्हाला इथे घेता येतील. घराबद्दल मी आपल्याला कॉम्प्लिमेंट्स देतो. मुलाकडे वळून ते म्हणाले, गिरी, आईला म्हणावं जरा बाहेर ये. गिरी धावत धावत आत गेला आणि त्याच्या मागोमाग त्याची आई बाहेर आली. कार्ड वाचून त्यांनी त्याची ओळख करून दिली. त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर खरोखर प्रसन्नता आली. त्याची कल्पना त्यांनी आपल्या पत्नीला समजून सांगितली. तिच्या मुद्रेवर हसू किती चटदिशी फुटलं. पण फोटो बिटोत मी नाही येणार बाई. सर्वजण मोठ्यानं हसले. तो म्हणाला, आला असतात तर आम्हाला आनंदच झाला असता, पण आपली हरकत असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही. ते गृहस्थ खुर्चीवरून उठले आणि त्याला म्हणाले, तुम्ही एवढं बोलता पण आमचं घर बघा तर खरं एकदा आतून. त्याची इच्छा पुरी झाली. त्यांच्या मागोमाग तो निघाला. व्हरांड्यात समोरच्या 2 खोल्यांपैकी एक कॉमन सिटिंग रूम होती आणि दुसरी बायकांसाठी होती. त्याच्या मागे स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली होती. डाव्या हाताला मुलांची खोली आणि 2 बेडरूम्स होत्या. उजव्या हाताच्या 3 खोल्यांमध्ये मागच्या 2 गेस्ट रूम्स होत्या. पण सर्वात त्याचं लक्ष खिळून राहिलं
ते उजवीकडच्या पुढच्या खोलीवर. त्याच्याकडे वळून थोडं हसून राजहंस म्हणाले, मला थोडा संगीताचा नाद आहे, त्यासाठी वेगळीच खोली ठेवली आहे आम्ही. माझे कितीतरी मित्र माझी थट्टाई करतात त्याबद्दल. हात पाय टाकताच तो थबकला. सर्व खोलीला हस्तिदंती पांढरा रंग होता. अत्यंत मंद रंगाचं लिनोलियम आणि खिडक्यांचे पडदे होते. आणि भिंतीजवळ अगदी बसक्या व पसरट अशा गादीच्या खुर्च्यांशिवाय इतर काही फर्निचर नव्हता. उत्तम प्रतीचा मोठा रेडिओ, त्याच्या शेजारी रेकॉर्ड चेंजर आणि वरच्या बाजूला ठेवलेलं व्हायोलिन, एका बाजूस पेटी आणि तबला. ते सर्वजण परत बाहेरच्या खोलीत आले. परत खुर्च्यांवर बसताच राजहंसांच्या पत्नीनं आतून ट्रेवर चहा आणि केक्स वगैरे आणले. वेगवेगळ्या विषयांवर दोघांचं बोलणं चाललं होतं. कितीतरी दिवसांनी तो खुल्या दिलानं आणि आपलेपणानं बोलला. राजहंस ही व्यक्ती त्याला सर्व विषयात कुतूहल असणारी, लोकांच्या गुणांबद्दल आदर व अपयशाबद्दल सहानुभूती दाखवणारी अशी वाटली. हे पहा वसंतराव, मी आमचा फोटोग्राफर पाठवून देतो. त्याच्याकडून या बंगल्याचे बाहेरचे आणि इंटेरियरचे फोटो काढवून घेतो. त्यांच्यातली एक एक कॉपी आमच्याकडून आपल्याला भेट म्हणून पाठवून देतो. फोटो आमच्या पार्टीला पसंत पडले आणि तुमची काही हरकत नसली तर आपण पुढे विचार करू, नाही तर नाही. तुमच्यावर कोणतंही प्रेशर नाही, ठीक आहे? एवढ्यावर विषय थांबवून तो त्या बंगल्यातून बाहेर पडला. गाडी चालवताना त्याला कटाक्षानं रस्त्याकडे लक्ष द्यावं लागत होतं, कारण पाहता पाहता त्याच्या डोळ्यांसमोर रस्त्याऐवजी हातात कागद धरून त्यावरचं चित्र समजावून सांगणारा प्रभाकर येत होता. इथे काय होतं? विचाराला सुरुवात तरी कुठून करायची? त्याच्या ओळखीच्या एका फोटोग्राफरला घेऊन तो 2-3 दिवसांनी परत एकदा त्या घरी गेला. वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी बंगल्याचे बाहेरून व आतून फोटो काढले आणि त्याच्या कॉपीज त्यांना दाखवण्यासाठी पुढच्या शनिवारी परत एकदा तो त्यांच्या घरी गेला. सर्वसाधारणपणे जरी त्याची बोलक्या माणसात गणना होण्यासारखी नव्हती, तरी एखाद्याचं मन जिंकायचं असा त्यानं निश्चय केला तर त्याचं कष्टाळू मन त्याला चांगली साथ देत असे. त्यामुळे राजहंसांची मैत्री संपादन करायला त्याला फारसे सायास पडले नाहीत. प्रभाकरनं त्याच्याजवळ आपलं अंतरंग उघड केलं आणि कंपनीतही पाहता पाहता तो विश्वासाच्या जागेवर आला. त्याचं रहस्य त्याच्या व्यक्तिमत्वात होतं, पण ते त्याला पुरतं माहीत नव्हतं. अनाहूतपणे तो त्याचा उपयोग करत होता. बंगल्याच्या प्रत्येक फोटोच्या कॉपीज अर्थात त्यानं आपल्याजवळ ठेवल्याच. राजहंस व त्यांची पत्नी यांनी विचार करून शेवटी फोटो वापरून देण्यास नकार दिला. पण त्याचं येणं जाणं चालू राहिलं. दिवसाच्या गतिमान आयुष्यास कंटाळलेल्या त्याच्या जीवाला मानस बंगला म्हणजे विसाव्याचं एक स्थान बनलं. पण पायातल्या लहान काट्याप्रमाणे बंगल्याचा हा प्रश्न त्याला कायम अस्वस्थ करत होता. प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या संभाषणात त्यानं नाना प्रकारचे विषय सरकवले, पण ते नेहमी कोणत्या तरी आडवळणानं गडप होत, मुख्य विषयाकडे वळत नसत. एक दिवशी त्यानं राजहंसांना विचारलं, तुमच्या बंगल्याचं प्लॅनिंग कोणी केलं हो? आर्किटेक्ट कोण होते? आश्चर्यचकित मुद्रेने त्याच्याकडे पाहत ते म्हणाले, अहो मीच कन्सल्टिंग इंजिनियर आहे, मला आणखी आर्किटेक्ट कशाला हवा? खरं म्हणजे जेव्हा माझं घर बांधायचं ठरलं तेव्हापासूनच माझ्या मनात हा अंदूकचा प्लॅन होता, निदान बाहेरचा तरी होता. तो त्यांना प्रभाकरची गोष्ट कधीच सांगू शकला नव्हता. त्यांच्या मैत्रीत त्यामुळे कायम वाद आला असता आणि शिवाय ती गोष्ट कोणासही न सांगण्यासारखीच होती. तरी पण त्यानं आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि एके दिवशी अचानक त्याच्या हातात उत्तर आलं. त्या दिवशी त्यांच्या पत्रिकेवर व ज्योतिषावर गप्पा चालल्या होत्या. प्रत्येकाला अचूक भविष्य वर्तवल्याचे असे काही ना काही ऐकीव अनुभव असतातच. त्यानेही 1-2 सांगितल्यावर राजहंस हसत म्हणाले, माझा एकेकाळी असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता, पण माझ्या स्वतःच्याच अनुभवावरून मला काय विचार करावा सुचेनासं झालंय. या बाबतीत माझ्या हस्तसामुद्रिकावरून आणि पत्रिकेवरून मला कितीतरी लोकांनी सांगितलं होतं की वयाच्या 22व्या-23व्या वर्षी मला फार मोठा शारीरिक आजार होणार आहे. तुम्हीच कल्पना करा माझ्या आजच्या प्रकृतीवरून मी त्यावेळी कसा असेन ते.
माझं राहणं वागणं इतकं टापटिपीचं होतं की मी कधी आजारी पडेन अशी मला शंकाही आली नव्हती. पण त्या हिवाळ्यात मला एकदम प्लुरसीचा जबरदस्त अटॅक आला. दुपारी मित्रांबरोबर पोहणं वगैरे झाल्यानंतर काहीतरी कमी जास्त झालं असेल, पण मी इतका अत्यवस्थ झालो होतो की माझ्या आशाच सोडली होती. त्यांची पत्नी मध्येच म्हणाली, कशाला पुन्हा पुन्हा सांगता सारं, मला कसंच होतंय ऐकताना सुद्धा. जरासे हसून ते म्हणाले, त्यांना ऐकू दे तर खरे एकदा. तर मग त्या रात्री अगदी टर्निंग पॉइंट होता. मी अक्षरशः लास्ट स्टेजवर होतो. मी शेवटपर्यंत शुद्धीवर होतो, पण घरचे लोक सांगतात की कितीतरी वेळ मी बेशुद्ध पडलो होतो. माझ्या मनाला त्यावेळी त्या गोष्टी अगदी 100% सत्य वाटत होत्या. किंचित ग्लानीत असतानाच मला काहीतरी बदल झाल्याचा भास झाला. मी डोळे उघडून पाहिले तो मी एका अत्यंत विस्तीर्ण अशा पांढऱ्या शुभ्र मैदानावर उभा होतो. खाली वर आकाश पृथ्वी हालचाल या शब्दांना तिथे अर्थच उरला नव्हता. मी फक्त त्या पठारावर उभा होतो. माझ्या मनाला दोनच गोष्टी जाणवल्या, एक अत्यंत थंडीची भावना आणि त्याही पेक्षा भयंकर अशी दुसरी पूर्णपणे एकटेपणाची भावना. हा एकटेपणा माझ्या जिव्हारी पोहोचला होता. त्याचं मी कसं वर्णन करू. माझ्या आसपास काही नव्हतं, आवाज नाही, हालचाल नाही, जीवन नाही. हाच जर नरक असेल तर. मी भानावर होतो याची खात्री म्हणजे त्यावेळी मला माझ्या गंभीर आजाराची जाणीव होती आणि कदाचित आपण इहलोक सोडलाही असेल अशी कल्पनाही माझ्या मनाला चाटून गेली. ते काही असो, मी तिथे केवळ अस्तित्वात होतो, एखाद्या शुभ्र कागदावर ठेवलेल्या पेन्सिलीच्या ठिपक्यासारखा. माझ्या आसपास काहीही बदल होत नव्हता. मी त्याबद्दल काहीही करू शकत नव्हतो. केवळ सहन करणं माझ्या हाती होतं. जरा वेळानं, खरं म्हणजे केवळ वेळ या संज्ञेलाही तिथे अर्थ नव्हता, पण जराशानं मला कोणाचं तरी सान्निध्य जाणवलं. माझ्या जवळ आणखी कोणीतरी असल्याची मला तीव्र जाणीव झाली. कोणत्या पातळीवरून, कसं सांगणार. माझं चिकित्सक मन त्यावेळीही जागृत होतं. त्यानं कयास बांधला की ही दिसणारी ओसाड थंड निर्जीव जागा म्हणजे माझं एकट्याचं विश्व आहे. त्यात मीच सर्वत्र भरून राहिलोय आणि आता माझ्या जवळपास आणखी कोणीतरी येत आहे, आलं आहे. माझ्या मनातला जहरी एकलेपणा एकदम जरासा कमी झाला आणि माझ्या समोरच्या दृश्यामध्येही किंचितसा बदल झाला. इतक्या वेळचं ते पांढरशुभ्र मैदान किंचित रक्तवर्ण झालं. माझ्या दृष्टीला दिसणारे हे बदल व रंग खरोखरच कशाचे द्योतक होते हे काय सांगणार. मानवी मनाच्या आकलना पलीकडच्या गोष्टी वाटतात त्या. माझ्यामध्ये कोणीतरी सामावलं. होय, या शब्दात मी त्या घटनेचं वर्णन करतो. त्याला दुसरे शब्दच नाहीत. माझ्यात आणखी कोणीतरी संचार केला. बाहेरची थंडी कमी झाल्यासारखी वाटली. मनाला धीर आला. समोरच्या निर्जीव देखाव्यात एक जिवंतपणा आला. इतका वेळ शांत असलेल्या माझ्या मनोसागरात विचार तरंग उमटू लागले. डोळ्यांसमोर दृश्य येऊ लागले. मी त्याबद्दल कोणाजवळही काही बोलत नाही. एवढंच सांगतो की त्यात सुरुवातीस खूप परकेपणा होता. माझ्या मनात असले विचार यापूर्वी कधीही आलेले नव्हते. ते विचार म्हणजे अनेक प्रकारच्या भावनांचं मोठं चमत्कारिक मिश्रण होतं. वियोगाचं अत्यंतिक दुःख, पुन्हा संधी मिळाल्याचा अवर्णनीय आनंद, यापुढे ठराविक रीतीनं वागण्याचा कठोर निश्चय. जाऊ द्या. मी बहुतेक परत ग्लानीत गेलो, कारण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या डोळ्यांना वर पसरलेलं मच्छरदाणीचं शुभ्र अस्तर दिसलं. मी नेहमीच्या जागी आल्याचा तो व्यावहारिक निर्वाळा. डॉक्टरांनी सकाळी आता मला धोका नाही अशी ग्वाही दिली. मी त्या रात्रीच्या आठवणीकरता कॅलेंडरवर खूण करून ठेवले व नंतर ती माझ्या कायमची ध्यानात राहिली. 17 नोव्हेंबर 1951. काही दिवसांनंतर मी याबाबतीत डॉक्टरांशी चर्चा केली व त्या रात्री मी खरोखरच सिरियस होतो का हे विचारलं. डॉक्टर हसून म्हणाले, अरे सिरियस काय, मी तर शेवटी तुझी आशा सोडली होती. काही विशिष्ट मर्यादे पलीकडे शरीर गेलं की त्याला परत मागे आणणं अशक्य होतं.
तुझी ती रिकव्हरी म्हणजे मला खरोखरच कोड आहे. माझी आई तर माझा पुनर्जन्म झाला असं म्हणते. इतरही मित्र म्हणतात की त्या आजारापासून माझा स्वभाव फार बदलून गेलाय. माझ्यातला आळस, उडाणटप्पूपणा, बेफिकिरी फार खलास झाली. निश्चयीपणा आला. ध्येय साधण्याची महत्वाकांक्षा आणि त्यासाठी परिश्रम घ्यायची धडाडी आणि हुरूप आला. मी म्हणतो माझ्यात काहीच बदल झाला नाही, मात्र पूर्ण आयुष्य जगण्यास मिळाल्याचे एक अवर्णनीय समाधान त्या रात्रीपासून माझ्या मनात भरून राहिलंय. त्यांची पत्नी इतका वेळ गप्प होती. ती आता म्हणाली, एवढे सगळं सांगता आहात तर बाकीचंही सांगा की. ऐका हो, सासूबाईंनी मला सारं सांगितलंय. अगदी तापट होते म्हणे आधी. आता जर कोणीही कितीही चूक केली तरी तोंडातून कठोर शब्द निघत नाहीत. कोणावर कधी रागावत म्हणून नाहीत. आणि मध्येच हसून वसंतराव म्हणाले, अगं पुरे ग. आणि खरं सांगू, मला कधी रागच येत नाही. याला काय करावं? वाटतं चुकतोय, सुधारेल काही दिवसांनी. पण त्याचं त्याच्या पुढच्या बोलण्यात लक्ष नव्हतं. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. प्रभाकर देवचा फोटो आणि त्या बंगल्याचा फोटो त्याच्या सिटिंग रूममध्ये शेजारी शेजारी लावलेले आहेत. यापेक्षा जास्त खोलात शिरण्याची त्याच्या मनाची तयारी झालेली नाही. हवं असेल तर या सर्व कोड्याचं उत्तर तयार आहे, पण ते स्वीकारायचं किंवा नाही याबद्दल त्यानं आपलं मन उघडं ठेवलेलं आहे. राजहंस घराण्याचा व त्याचा घरोबा आणि जिव्हाळा यानंतर आणखी वाढला. पण मग त्यानं या विषयाला परत कधी तोंड फोडलेलं नाही. एखाद्या अत्यंत नाजूक फुलासारखी त्यानं ती कथा आपल्या हृदयात जपून ठेवली. त्यावर जास्त चिकित्सा केली किंवा त्यात आणखी काही फोड करायचा प्रयत्न केला तर केवळ हाताळण्यानंच फूल विनाश पावतं तशी ती नाश पावेल याची त्याला खात्री आहे. म्हणून तो कधीही कोणालाही ती कथा सांगणार नाही. पण आत्यंतिक व्यग्रतेच्या वेळी त्याच्या मनाला त्यापासून अलौकिक समाधान मिळतं. त्या समाधानाचं मूळ केवळ प्रभाकर देवच्या गोष्टीतच नाही, या साऱ्या जगाच्या रचनेत आहे. वसंतराव कोणावर का रागवत नाही याचं कोडं त्याला उलगडलंय. चूक होते त्याची, त्याला संधी द्या, तो सुधारेल. प्रभाकर ज्या गोष्टींसाठी आसुसलेला होता त्या त्याला मिळाल्या. आयत्या नाही, पण त्यासाठी परिश्रमाची त्याला संधी मिळाली. केवळ योगायोगानं त्याची त्या दोघांशी अत्यंत जवळची मैत्री जमली, म्हणूनच त्याला या गोष्टीचा अंदाज तरी आला. बाहेर जे प्रचंड नाटक चालू आहे त्याच्या पडद्यामागे त्याला क्षणभर पाहायला मिळालं. निर्मात्याचं अत्यंत न्यायी आणि दयाळू राज्य कसं चाललंय हे त्याला अगदी जवळून पाहावयास सापडलं. कोणालाही हे तो कसं सांगणार? समाप्त. बिन नावाची गोष्ट. लेखक नारायण धारप.